हाय फ्रेंड्स, चला बनवूया टेस्टी समोसे। चला बनवूया आलूचा मसाला। तर त्यासाठी थोडंसं तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं टाकल्याच्या नंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तुम्ही कांदा स्किप पण करू शकता। थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। आता थोडेसे मसाले टाकून घेऊया। थोडंसं धने टाकलेले आहे, थोडं जिरं, कुटलेले धने, कुटलेले जिरे पावडर टाकलेले आहे, थोडंसं अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट किंवा ठेचा टाकलेला आहे। ठेचून घेतलेलं टाकलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये तुम्ही दरदरा बिना पाण्याचं वाटून घेऊ शकता आणि ते टाकलेलं आहे। तर चवीनुसार थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे। कधी कधी मिरच्या आपल्या तिखट नसतात म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान चविष्ट लागायसाठी थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल अगदी कमी टाकलेलं आहे। बघा, मसाला छान ड्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकूया आपण। फ्रोझन वाटाणे आहेत हे, तुम्ही स्किप पण करू शकता। तुम्हाला नाही टाकायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता। थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता बॉईल केलेले आपण आलू टाकूया। उकडून साल काढून घेतले आणि मॅश करून घेतले ते आलू, ते टाकून राहिलेलो आहो आणि गॅस बंद केलेला आहे मी यावेळेस। आणि आता आपण सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून ठेवलेलं जे बेसन आहे ते टाकत आहे। 2 चम्मच भाजलेलं बेसन टाकत आहे, त्याच्याने छान बाइंडिंग होते आपली आलूला छान असं। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तयार आहे आपला हा समोस्यात भरायसाठी मसाला। तर चला पारी बनवून घेऊया आपण। त्यासाठी मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडं तेल, ओवा टाकून आपण याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण मोहन टाकलं होतं, तेल जे टाकलेलं आहे तर या पद्धतीने मिक्स झालेलं आहे, छान चोळून घेतलेलं आहे। तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे आपलं। तर छोटासा गोळा घ्यायचा आहे, या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आणि अर्धा करून घ्यायचं त्याला। आता असं मधातनं कापून घेतलेलं आहे आणि याला आता थोडंसं पाणी लावूया आपण। या पद्धतीने 2 भाग केले। याच पद्धतीने आपण सर्व समोसे बनवणार आहोत। तर मी 1-2 बनवून दाखवते तुम्हाला। तेल लावलं आणि या पद्धतीने आपण चिपकवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मसाला भरायचा आहे। जो आलूचा मसाला बनवून ठेवला होता आपण तो याच्यामध्ये भरायचा आहे। या पद्धतीने मसाला भरल्याच्या नंतर बघा कसा शेप येतो, आपण तो बघून घ्या। थोडंसं पाणी लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे छान चिपकवता आलं पाहिजे। आणि या पद्धतीने थोडंसं प्लेट मारून घ्यायची एक आणि असं चिपकवून घ्यायचं आहे। तयार आहे आपला हा समोसा। याच पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घ्यायचे आहे। मी आणखी एकदा तुम्हाला बनवून दाखवते। बघा, थोडंसं पाणी लावायचं या पद्धतीने आणि असं चिपकवून घ्यायचं आहे बघा। आणि आता याच्यामध्ये मसाला भरायचा, मसाला भरायचा, थोडंसं पाणी लावायचं आणि चिपकवून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेणार आहोत। तर आपले समोसे बनलेले आहेत। तर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण थोडंसं कढी बनवून घेऊया। दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये मीठ, हळद, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि छान आता आपण याला घोटून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे दह्याच्या घुटळ्या वगैरे छान मोडून टाकायच्या। आणि आता याच्यामध्ये 2 चम्मच किंवा 1 चम्मच बेसन टाकायचं आहे। जेवढी आपली कढी असेल त्या हिशोबाने आपण बेसन टाकायचं आहे। तर आता तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये लसूण, मिरचीचा ठेचा, जिरं, मोहरी असं टाकलेलं आहे, तडका मारलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कुटलेले थोडेसे धने टाकलेले आहे। हे टाकून आपण छान मिक्स केलेलं आहे आणि घोटून ठेवलेलं जे दही आहे ते टाकायचं आहे। छान फोडणी बसली
की याला छान आता आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि जेवढी पाहिजे तेवढी वाढवून घ्यायची आहे कढी. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून वाढवून घ्यायची आहे. थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान आता उकळून घ्यायची आहे. तर आपली कढी तयार झालेली आहे आणि एका साईडला जे तेल ठेवलं होतं तेही गरम झालेलं आहे. तर मंद आचेवरती तेल छान गरम झाल्याच्या नंतर गॅस मंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण समोसे छान तळून घ्यायचे आहे. अगदी मंद आचेवर तळायचे आहे. 15 ते 20 मिनिटं लागतात आपल्याला. हे चांगले आतपर्यंत शिजले पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे. गडबड करायची नाही, नाहीतर आतून कच्चे राहतात. तर याच पद्धतीने आपण समोसे तळून घ्यायचे आहे. बघा किती छान गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. किंवा तुम्हाला आणखी डार्क पाहिजे असेल तर आणखी थोडा वेळ तळायचे. तर आता हे याच पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेतलेले आहे. समोसा तयार आहे आपला, फोडून घेतलेला आहे. मस्तपैकी यावरती कढी टाकायची आणि छान बारीक चिरलेले कांदे टाकायचे. आपापल्या आवडीनुसार आपण त्याच्यावरती मसाले टाकून खाऊ शकतो. थोडीशी शेव टाकत आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, मिरची टाकत आहे आणि तयार आहे आपले हे दही समोसा. तर याच पद्धतीने तुम्ही सर्व समोसे सर्व करू शकता किंवा बिना दह्याची पण तुम्ही हे समोसे खाऊ शकता. तयार आहे आपले कढी समोसे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.